कुठे गेलतो हा कुठे गेलतो माहित नाही गावामध्ये गेलो माहित नाही का बघा हे शेंगा संध्या भिजल्या कसं काय मगच म्हणलेले शेंगा काढून जावं तर नाही आता पावसामध्ये भिजल्या काय ना आयला. नुसतं बोंबलं हिंडायचं येड लागलंय ए बोंबलं तू कुठे हिंडत नाही का गावात मग काय बोंबलं काम होतं बोलते गावात हा काय काम होतं नीट बोल जरा काय काम होतं काम ना तरी कसं बिना कामाचं गेलतो का काय तरी बघतोय कुणी सांगले का तू सांगल्या का गोळ्या करताना सांगल्या की गोळ्या मी एकटीनं केल्या तर गोळ्या कसं तर समजे भिजले पावसात मी मग तुला म्हणलं होतं काढू आपण मग थोडा पाऊस आहे नगर राहू द्या नगर राहू द्या मी नको म्हणले का मग तुम्हाला कोण कटाळा आहे की हो क्लास काढा काय म्हणली काय म्हणली काय म्हणले तुला कटाळा आहे का हा काय काय म्हणली हा बघा म्हातारा बाया बी ऐकायला बहिरी झाला काय की तू जाईल बहिरी नीट मागापासून तुला सांगतो भिजत्यान शेंगा भिजत्यान आबाळ आलं नको घालू वाळू तर लगे वाळू घालायच्या आणि मी खाल्लं दोघं हा घेतलं आम्ही दोघं शेंगा करायल्यावर भिजला का हा मग लवकर काय होतं आता जा आलं काय तर. हा काय काम असल्यावर कुठं काय कामच आहे इथं शेंगा रानात शेंगा इकडे पांगवायच्यात नका आता सांगायचं ऊन पडू द्या जरा पांगवायच्यात घरी वेळ सांडा येतात आलो की न पाऊस नसतं येत गेला आबाळ हा ऐकायचं जरा बी नाही फक्त फरक करायचा कोण तुम्ही तुझ्यावर थांबा तू कशी करतेस खरं स्वतःच भिजून टाकल्या सगळ्या बहीण शेंगा ह्या येत नाही का एकट्याला उचलाय सरक बाजू कधी बी मीच सरक थोडं माझी मी उशी ती उचला मग लय तुला हिवा लागले काम तर करायचं नाही हा तुम्ही करता समजा काम मी ते बोलायला तुझी जीभ हिवा लागली काय तुम्हाला नुसतं हिंडायचं यावं की. कोणाला खायचं भाकर हिंडायचं हा तुझा बाप आणून देतोय काम घरामध्ये पैसे का नाही तिकडून पोलीस येतात होय तुझी मम्मी पप्पा पहिले हे बी सांगायचं का नाही थांबा आधी ही एक तर बाई पांग होती लय कामाचे आला पाऊस भरपूर आली लगेच लय कामाचे म्हणलं तर ऐकत नाही लय कामाचे ही एक तरी पांगू आधी पुन्हा पांग होती सांगू मी सांगतच नाही बस बस की करायचं तुम्हाला काम बस ना बस तुला बसायला द्यावं तेवढे काय करू लागायची ही शेंगायचं सांग का तुला काय लागला हवा जायला आता येऊ का हा मी एकटीनं गोळा केला तर पाऊस आल्यावर हो लय केलं गोळे नाही लागले एवढं लेकरून कळायले नुसतं हिंडतो. तू शिकत असते इथं पांगू लाग लय हे करणं बोलू नको अय दुसऱ्या माहिती तुला नाही आता तर म्हणला की ही पांगू लागले बस जा बस मग जा घरामध्ये जा माझी पांगू जा ऊन पडू द्यावं अजून की आता हरकत आलं की उचलायचं बी कळायचं नाही आपल्याला हरकत असेल ग हवा लागून जरा ह्यातलं पाणी जरा हिवू दे की भिजून टाकले सगळ्या पुन्हा अजून बोलत टाकलं की भिजून हे सगळ्या ह्याच्या शेंगा दिसायला काळजीचे तू काळजी गावात जाऊन तू काळजी द्यायची मी नाही एखादं तवाच आले असते पाऊस यायला जणू म्हणून मग जावं घरी लवकर मग म्हणलं नव्हतं तुला काढू शेंगा काय झालं मग काढू पण नाही येत पाऊस स्वतःला कसं कसं करते होय तुला सांगू का हा ए आणखी ही करायला काय झालं तुम्हाला होय होय आणखी झाकू लागाय काय झालं
त्या पोरीसारखी साहित्य त्यांनी शिकविती वापर बोलवायचं चांगलं शिकतीस तू खा मग काय सांग आधी खायले. गोड चिकन सगळ्या साधून गेल्या वल्याकडे झाल्या सांगा मग ओल्या झाल्या. चावला इथं आणून तुला होतं मी एकटी तर. एखादीनं आणून जसं होईल तसं केलं. एखादीनं आणून झाकलं असलं इथं होतं चावला आणून तुला झाकलं नाही काय, दूध नाही का पिवळं? भिजल्यास का भिजल्यास तर कुणी झाकी धुणं काढलं एवढं मोठं. मग तू चांगलं केलं काम धुणं काढलं जेव्हा आहे का नाही हा लागलं का भूक? भूकच लागलं एक जावा घरी. नाही जेवायला आणि ठेवायला. कोणाला नाही तुम्हाला दूध. हा नाही नाही. नीट बोल तुला अजून सांगतोय जेवायला नाही नीट बोल नाही जेवायला तर संपलं. लाव का फोन फोन मध्ये सगळं काम होऊन जाईल कोणाला? तुझे पप्पा आणि मम्मी इथे येतील खायला घेऊन डायरेक्ट लावा मग. एका फोन मध्ये लावा. हे शिकूले का म्हणतो हातानं बोल ना खा जाऊ ग गपचीप द्यायची जेवायला हा आता नाही जेवायला तर काय स्वयंपाक करायचंय. सकाळीच काय होतं का मोठ्या बनवायचं आता गावातल्या बाया बघ सगळं बिघाड करतात हा एक टाइमच खायचं. एक टाइम खायचं करायचं असं लय कटाळा एक टाइम आता बनवती एकदाच बनवायचं नाही लय मोठं जा गीती का खाऊ नाही 10-15 भाकरी केलत्या. तिथं थोड्या झाल्या का? 10-15 गीती का नाही वाढाय आता नाही व जेवाय. चल गे खावाय मग मला बी भूक लागली. भूक खायले. एक ते 2 जेवाय.